सध्या मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान बुधवारी विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात प्रदूषणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रदूषणामुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा गंभीर मुद्दा उपस्थित करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना प्रश्न विचारले. तसेच ते असंही म्हणाले की एक मुंडे महाराष्ट्रात भेसळ मुक्तीसाठी लढत आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणासाठी लढले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे, कारण या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मंडळी, बच्चू कडूंनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे. पण विधान परिषद सभागृहात भाजप आमदार परिणय फुके यांनी पर्यावरण खात्यावर केलेली टीका आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांच्या विरोधात घेतलेल्या रोखठोक भूमिकेची देखील चर्चा होती. तसंच या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी आम्ही फक्त नोटीस देण्यापुरते राहिलो आहोत, पर्यावरण विभागाला निधी नाही, अशी खंत देखील विधिमंडळात व्यक्त केली आहे. पण त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, त्यांनी या संदर्भात कोणती धक्कादायक माहिती दिली आणि आमदार परिणय फुके यांच्याशी त्यांचा वाद कसा रंगला, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंत्री पंकजा मुंडेंकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसंच पशुसंवर्धन ही दोन महत्वाची खाती आहेत. पण राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात या दोन्ही खात्यांना मिळणाऱ्या निधी इतर खात्यांच्या तुलनेत कसा आणि किती कमी आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण यावेळी या खात्याच्या निधीपर्यंत विषय कसा पोहोचला आणि आमदार परिणय फुके व मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये सभागृहात नेमकं काय घडलं ते आधी पाहूयात. तर विधान परिषदेत भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी लक्षवेधीद्वारे नागपूर शहरातील अंबाझरी तलावाच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. या तलावात प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट मिसळत असल्यानं पाण्याची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली असून त्याचा फटका उद्योगांनाही बसत असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबाझरी तलावातील पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलं असून बीओडी आणि सीओडी या प्रदूषणाच्या निर्देशांकांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढून दुर्गंधी येते. या तलावातून हिंगणा MIDC ला पाणी पुरवठा होत असल्यानं उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेवरही याचा परिणाम होतोय. त्यामुळे अंबाझरी तलावाच्या संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. सांडपाणी थेट तलावात न जाऊ देता ते तातडीने थांबवण्यात यावं. तसंच यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार फुके यांनी विधान परिषदेत केली. पण या मागण्या करत असताना त्यांनी पर्यावरण विभागावर देखील सडकून टीका केली आहे. मंत्री पंकजा मुंडेंकडे पाहून ते थेट म्हणाले की ताई, मला माफ करा, पण मागील काही वर्षांपासूनचा माझा अनुभव आहे. पर्यावरण विभाग हा बिनदाताचा वाघ आहे. याच्याबद्दल भीती फार आहे, पण याला अधिकार काहीच नाहीये. हा विभाग काहीच करू शकत नसल्याचा आरोप आमदार फुके यांनी केलाय. दरम्यान यावर उत्तर देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे सभागृहात उभ्या राहिल्या. पण पहिल्यांदा त्यांनी आमदार परिणय फुके यांची शाळा घेतली. आमच्या विभागाला दात ओट नसल्याची तुम्ही जी भूमिका मांडली ती योग्य नाहीये. लोकप्रतिनिधींनी असे बेजबाबदार स्टेटमेंट करू नयेत. तसंच अशा विधानांची नोंद सभागृहाच्या कामकाजात होत असते, अशी आठवण करून देत पंकजा मुंडेंनी आमदार फुके यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. बाकी आमदार फुके यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना त्या म्हणाला की अंबाझरी तलावासाठी सुरू असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम अंतिम टप्प्यावर असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी नागपूर जिल्हा नियोजन समिती किंवा इतर माध्यमातून 40 ते 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि तलाव संवर्धनाची कामं वेगाने पूर्ण करता येतील. पण पर्यावरण संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असलं तरी आमच्या खात्यात मात्र निधीची कमतरता आहे आणि विभागाच्या मर्यादित अधिकारांमुळे आम्हाला नेमकं अडचणी येत आहेत, अशी खंत देखील पंकजा मुंडेंनी सभागृहामध्ये बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की पर्यावरण विभागाकडे कारवाई करण्यासाठी मर्यादित अधिकार आहेत. आम्ही केवळ नोटिसा देऊ शकतो. तसंच आमच्या विभागाला निधी नाहीये, त्यामुळे आम्ही कोणतीही विकास कामे करू शकत नाही. पुरवणी मागण्यात आम्हाला 0 रुपयांची तरतूद आहे. या विभागाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळायची असून सुमारे 12,000 कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो आहोत, परंतु हे पैसे पण मिळत नाहीयेत. अशा शब्दात पंकजा मुंडेंनी पर्यावरण खात्याच्या निधीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. तर मंडळी, पंकजा मुंडेंनी गेल्या वर्षी सुद्धा नाशिक येथील एका कार्यक्रमात माझ्या खात्याकडे बजेट नाही असं म्हणत भर सभेत खदखद व्यक्त केली होती.
पर्यावरण खात्याला स्वतंत्र निधी नाही, आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर अवलंबून राहावं लागतं. दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो किंवा मग राज्य शासनाकडे मदत मागावी लागते. CSR फंडातून जसा निधी उभा केला जातो त्याप्रमाणे पर्यावरण खात्यासाठी निधी उभा करावा, अशा शब्दात यापूर्वी सुद्धा पंकजा मुंडेंनी निधीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मंडळी, महाराष्ट्र सरकारमधील जेवढी खाती आहेत त्यापैकी सर्वाधिक कमी निधी जर कोणत्या खात्याला मिळत असेल तर ते खातं म्हणजे पर्यावरण विभाग आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण गेल्या वर्षाच्या वार्षिक बजेटमध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल या खात्याला फक्त 245 कोटी रुपये निधी मिळाला होता. तर या वर्षीच्या बजेटमध्ये 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आणि या निधीचा वापर सुद्धा महाराष्ट्रात 300 कोटी वृक्ष लागवड करून हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मंत्री पंकजा मुंडेंकडे पशुसंवर्धन हे एक दुसरं खातंही आहे, पण त्या खात्याला देखील बजेटमध्ये स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला नव्हता. पशुसंवर्धनासोबत दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय अशा 3 खात्यांसाठी मिळून 650 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बाकी लाडकी बहीण योजनेमुळे महिला व बाल कल्याण विकास या खात्याला बजेटमधून सर्वाधिक निधी मिळतो. जवळपास 32,000 कोटी रुपयांची तरतूद गेल्या वर्षी या खात्यासाठी करण्यात आली होती. त्यानंतर मग राज्याच्या ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, नगर विकास, नियोजन विभाग, कृषी, जलसंपदा, सामाजिक न्याय, आदिवासी विभाग अशा खात्यांसाठी बजेटमध्ये हजारो कोटींची तरतूद करण्यात येते. पण पर्यावरण व वातावरणीय बदलासारख्या महत्वाच्या खात्याला किरकोळ निधी मिळतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मास लीडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंकडे हे खातं देण्यात आलंय आणि त्यांची जर निधी अभावी फरफट होत असेल तर सरकारकडून खऱ्या अर्थानं त्यांच्यावरच अन्याय केला जातोय, असं आता त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात. बाकी या संदर्भात तुमची काही मतं किंवा प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.